साता मांडीला मांडवणाऱ्याला साता मांडीला आमची ब्राईडच एवढी एक्साइटेड आहे ना गाणं वगैरे बोलायला. कारल्याची बिया एक विरा, कारल्याची बिया एक विरा. सगळ्या गोष्टी मिस करेल आणि माहेर कधी विसरू शकत नाही. उद्यापासून हे माझं माहेर होईल. अरे बापरे, लोक झुमके घालतात तिथं अख्खा जिल्हा घातला हिने. पण बसा लुक आहे आजचा, लुक आहे भाई कडक कडक एक नंबर वाटते. घरी येणं, घरातल्यांच्या शिव्या खाणं, तुझ्या काय माझ्या काय, खूप शिव्या खाल्ल्यात आम्ही लाईफ मध्ये. तेव्हा मला पहिल्यांदा भेटली अपू, मला वाटतं ती 5वीला असेल आणि मी त्यांना डान्स शिकवायला गेले होते. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि कशा आहेत? मजेत ना? खूप मजेतच असणार. कारण की कसं आहे माहिती आहे का, मे महिना चालू आहे आणि थोडे दिवस लग्न एवढा एन्जॉयमेंट करायला भेटेल लग्न. कारण की काय माहिती आहे काय, यंदा थोडा लग्नाची तारखा ना जरा मागे ढकलले गेलेल्या आहेत. कारण असं आहे की मार्गशीर्ष महिना 14 का 15 मे पासून लागणार आहे, त्याच्यामुळे तारखा एवढ्या आहेत नाही. आणि हल्लीची तारखा जाम हेवी डेट आहे. पण त्या हेवी डेटमध्ये पण आपण आलो आहे आपल्या अपू ब्रोच्या लग्नालाच. म्हणजे आज आहे चाऊल तांदळा पापड्यांचा कार्यक्रम आहे, पण त्यासोबतच ना आज संगीत पण ठेवलेलं आहे. सो पापड्यांचा कार्यक्रम आपण बाजूला ठेवूया, आपण संगीत एन्जॉय करूया. कारण की तांदळा पापड्याचा खूप मजाच करतो, पण आता संगीतला पण खूप मजा करणार आहोत. आणि खूप सारे वेगवेगळे डान्स आहेत, काय काय डान्स आहेत, कोण कोण आहे सर्व बघायला भेटेल. एकदम खूप मजा येईल तुम्हाला. आणि सुरुवात झालेली आहे, मी तुम्हाला पूर्ण कुठे व्हेन्यू कुठे काय ते सर्व दाखवतो तुम्हाला. आणि कोण कोण आला आहे सर्वांची भेट घेतो. त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला 3 दिवसाचा 3 वेगवेगळे व्लॉग बघायला भेटणार आहेत. आजचा पहिला दिवस आहे सुरुवात. काल होतं संगीत, पण संगीत नाही सॉरी, काल होता मेहंदी. पण मेहंदीच्यामुळे मेहंदी कार्यक्रमाला आपल्याला आधी येत्या नाही आला, पण आज आहे संगीत कार्यक्रम आणि पापड्यांचा. सो आपण ते सर्व व्लॉगमध्ये आपल्या कव्हर करूया आणि खूप मजा येणार, तुम्हाला आवडेल सर्व बघायला. तर चला जाऊया पहिला एक्सप्लोर करायला. खूप ओ बाई, इकडे काय चाललंय. सो मी तुम्हाला ना एक्सप्लोर करतो लोकेशन कुठे काय आहे. सर्वात पहिला या साईडला आपला संगीत नाईट असणार, म्हणजे संगीतचा कार्यक्रम असणार आहे त्या साईडला. आणि तिकडे आपला भाऊ आहे त्या साईडला, अमन वास्कर, त्या साईडला पाहू शकता तुम्ही. अमन त्या साईडला आहे, त्याची नुसती धावपळ चालू आहे. सर्व आजचा नियोजन पूर्ण अमनकडे आहे. कारण की अमनच्या आंबाचाच फार्म हाऊस आहे ना, बरोबर ना? अमनचे घरातला बोल. ओके म्हणजे त्यांच्या कुटुंबातलाच फार्म हाऊस आहे आणि त्याच्या गावाच्या बाजूला आहे ना हा लोकेशन. हा लोकेशन कुठे आहे एक्झॅक्ट फार्म हाऊसचा? छाय रिसोर्टच्या बाजूला. नाही म्हणजे पनवेल मध्ये कुठे आहे? पनवेलमध्ये आवलीचा मला. हा म्हणजे ज्या टायमाला मागचे मानगर जिथे स्वामींचा मठ आहे मोठासा तिथे. आणि बघा हे संगीत सेरेमनी इकडे होणार आहे या साईडला, सर्व या साईडला. आणि हा लोकेशन आहे जिथं आपली आता हळद म्हणजे चाऊल आपले दलतील. आतमध्ये तो कार्यक्रम चालू आहे. इथे स्विमिंग पूल आहे. सो रात्री जर उतरायचं असेल तर ती सुद्धा मजा करता येईल. नाहीतर जाऊया आपण मस्त आतमध्ये. तिकडं सर्व कोण कोण आलेलं आहे ते सर्व आता तुम्हाला दाखवतो. सुरुवात झालेली बाई, धुमाकूल घालू धुमाकूल. जाऊया घरात. आणि घरात आल्याचं इकडं हा पूर्ण इंटेरियर आहे या साईडला संपूर्ण. आणि इकडं हा हॉल आहे जिथं पूर्ण आपल्या चावलांचा कार्यक्रम म्हणजे पापड्यांचा कार्यक्रम आहे. आपले तांदूळ धरणार आहेत त्या साईडला इकडं या साईडला. आणि तुम्हाला इकडं फोटोग्राफर टीम आहे तिकडं आणि घरातली मंडळी आहेत बरीचशी तिकडं. आणि इकडे हो ही बघा आमची परी म्हणजे आमची अपू ब्रो. आज खरोखर खूप सर बघा आज आमचे सर यांनी 2 मिनिटात गाणी बसवलेलं आहे. आता रिहर्सल करत होते रूममध्ये. स्वप्नील सर म्हणजे यांची A1 जोडी नवरा बायको. आता मस्त टायमावर डान्स बसवतात ते टायमावरती. भूक लागली ना, ठीक आहे काहीतरी खाऊन घेऊया आपण. आणि संपूर्ण इकडे बघा इकडे या साईडला चावलांचा कार्यक्रम होणार आहे इकडं. आणि त्याच्यानंतर जो काही सुरुवात असेल तर आपण बघूया. इकडे फोटोग्राफर टीम आज माणसांपेक्षा जास्त मला फोटोग्राफर टीमच दिसते. इकडे पण फोटोग्राफर टीम आहे, इकडे पण फोटोग्राफर टीम आहे. आणि आमची सुंदर मुलगी छान दिसतेस. पार्टनर आहे का?
खरोखर छान दिसतेस, मस्त वाटतं एकदम. आणि कानात अरे बापरे, लोक झुमके घालतात इथं, अख्खा जिल्हा घातला हिने. पण ब्राईड छान वाटते एकदम दोन्ही. तुला जमते का एवढं म्हणजे? असं आहे का? मी बियर वाचला. बियर वाचला नाही, ब्राईड खूप वाटते. पण थांब एक मिनिट, मला लांबून दाखवते जरा. हे बघा, हे आजचा लुक आहे, आजचा लुक आहे भाई. कडक कडक एक नंबर वाटते. म्हणजे इथं 4-5 दिवस जे पण आता कार्यक्रम असणार ना, 4-5 लुक ते काहीतरी युनिकच असणार आहे नाही का? त्याचं सांगणार ना ते जेव्हा तुम्ही बघा. 4 दिवस 4-5 लुक जे पण असणार आहे. 25 चेंज आहेत. 25 चेंज आहेत का? अरे म्हणजे काना विनातलं पकडून वाटतं. माणसांचे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चलो बाकी या साईडला आता फायनली वाजलेले आहेत 9:30. 9:30 वाजता पापड्यांचा कार्यक्रम चालू होते. आणि थांब जरा, कोण कोण वहिनी सर्व आता पार्सल येतील दिसतील ना, कोण कोण कुठले कुठले रंगाचे कपडे घालून आलेला समजेल ना मग आता खाली आल्यावरती. या बघा, अप्पूची, आशू डिझायनर, अस्मिता सुर्वे, यशू मस्के. चला या साईडला संपूर्ण फॅमिली आणि इकडे फ्रेंड्स म्हणले यांची काय चालली असताना पेकिंगची. काय भाऊजा काय बोलला? काहीतरी वेगळा बोलला तू. POP ना, पोरींचं कामच तो असतं, आपला नॅचरल काम आहे बघ ना. असं वाटतो का मेकअप आर्टिस्ट बनायला पाहिजे होतो ना. आणि ते चुना चुना पीठ फुल पैसा थोडा लगाओ, फुल पैसा कमाओ. तुम्ही आवरा जाग उतारा. चला मंडळी, झालेला अर्धा प्रोग्राम. आणि इकडं आई पंखा कसा फिरतोय? बोला ना जरा, गाणी बिनी बोला. खूप बेकार सिंगर आहे. आणि बोल ना, पाठीमागे बोलतो तुझा. कोण बोलणार आहे मग गाणं? अरे जाता व चाऊल दलाला बुलवा. आमची ब्राईडच एवढी एक्साइटेड आहे ना गाणं वगैरे बोलायला, की आम्हाला गाणी नाही येत तरी काही फरक नाही पडत. सगळे तांदूळ आपल्याला दळायचे आहेत. सर्व 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 एवढं पीठ करून देतो तुला सोबत. आता इथं जा काय बोलणार. अरे अरे कोण बोलतोय गाणी? कोण बोलतोय? सर्व युट्यूब स्टारांना. चला इकडे सुनबाई आणि सासूबाई बघा कसे बसलेले आहेत. आणि पोर बघा, ए पोरी सायरा. सायराचा मूड नाही तर सायरा बरोबर करतो सर्व काम. मग आईला सही र. मस्त मस्त. जाता मांडीला मांडवदाराला, जाता मांडीला मांडवदाराला. सुपर एक्साइटेड ब्राईड. अवतार करा गारपिटदाराला, अवतार करा गारव्याची पिया एक विरा, गारव्याची पिया एक विरा. रसम पापड. फंक्शनच्या आधी पेट पूजा पहिली. भाजी भाजी. बऱ्याच दिवसांनी भेटलाय पण तू आज हाताला कच्चाट्यात. हा बघ कशा जेवतात, दाखव बघ तू. काय लाजा? कशाला? माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे, पोटभर जेवणार. अजून जरा डबल. अजून जेव. काय करायचंय? उठली उठली फुगा उठला. नाही, सुखात बसायचं मग मला जेवायला. खाली बस मग. तुमचे सगळ्यांचे ड्रेस एवढे हेवी झालेत ना, आम्हाला बसता पण येत नाहीये. तरी अपूचं लग्न आहे काय. मंडळी बरीचशी नुसती धावपल चालू आहे या साईडला. सो आता आपण थोडक्यासाठी आपण अँकरिंग करूया आणि त्या अँकरिंगमध्ये आजचा माहोल काय असणार ते सर्व तुम्ही आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहे. कारण की आता डान्स चालू झालेला आहे आणि ते ऑन द स्पॉट प्रॅक्टिस करतात. हे बघा इकडं
या साईडला ऑन द स्पॉट प्रॅक्टिस करतात. त्यांची प्रॅक्टिस बघा. यांना ना तकदीरची डोबी भेटेल का नाही भेटेल मला माहिती आहे. आणि बुटा लोक मारतील उचलून उचलून. हॅलो हॅलो चला सर्वांनी आपापल्या खुर्च्या पकडून घ्या, कारण की याच्यानंतर सर्व खूप सुंदर सुंदर कन्या तुमच्या समोर नृत्य करणार आहेत आणि त्यांचा गाणी काय असणार ते आपण बघूया. कुठले गाणी आहेत. A1 जोडी आहे इथं, स्वप्नील शेळके, प्रियंका शेळके यांचा सुद्धा शेवटला एक डान्स असणार आहे. त्याच्या पूर्व ग्रुप डान्स असणार आहे, डिओ असणार आहे आणि नंतर सोलो सुद्धा असणार आहे. आणि सर्वात पहिला आजचा जो संगीतचा कार्यक्रम आहे, म्हणजे ज्याला आपण आज पापड्यांचा पण कार्यक्रम होता पण त्या संपल्यानंतर आज संगीतचा कार्यक्रम होता, तो सर्वात पहिला यशूचा असणार आहे. म्हणजे आपली याशू मोबाईल कनेक्ट तिचाच मोबाईल कनेक्ट आहे. तिचा कुठलं गाणी आहे तेही समजेल आता आपल्याला सर्व. सगळी संगीतची तयारी चालू आहे पण काय कोणाचं काय बसले नाही इथे. अजून स्टेप काय बसवायच्या अजून आमचं गाणं पण एडिट करून आलेलं नाहीये. बसवलाय सकाळपासून विचारतो दाखव तर कोळी काही दाखवते तर मला ते एकच करते मग प्रॅक्टिसच नाही केली ना. सुद्धा असणार आहे. सर्वात पहिला आजचा जो संगीतचा कार्यक्रम आहे, म्हणजे ज्याला आपण आज पापड्यांचा पण कार्यक्रम होता, कोणाला? संगीतचा कार्यक्रम होता. हो साक्षी यशूचा असणार आहे. म्हणजे आपली याशू कधीपासून प्रॅक्टिस बघा. सगळ्यांना प्रॅक्टिस मोबाईल कनेक्ट आहे. काही नाही थोडीशी पण प्रॅक्टिस नाही केली आहे बघा. समजेल आता आपल्याला. एक डान्स शिकलेलो आणि तो गाणं एडिट नाही केलं. चला गाईज चलो. 12 वाजता संगीत स्टार्ट केले आम्ही लोकांनी. पतू काय ते बधी
नंबर केला भावा. धन्यवाद. यस यस यस. ग्रुप डान्स होता. कैसा लगा? एक नंबर. दिल को मेरा सलाम. ऑन द स्पॉट डांस है. ऑन द स्पॉट गाइस. खासी जिंदगी तो कट रही थी. ऐसा क्या हुआ जो साला तूने ऐसा सोचा. खुद के पैर में मार खिलाड़ी कर दिया न लाचार. लगे गए तेरे जिंदगी के मेरे यारा. तूने बैठे बिठाए जो आफत बुला ली है. वो आज हंस ले तू कल बेटा रोएगा. तेरी शादी होने वाली है. आज हंस ले तू कल बेटा रोएगा. कल तेरी शादी होने वाली है. मंडळी आता जो परफॉर्मन्स होणार आहे स्वतः केकवळचे केकवळ आपली केकवळ टीम मधले मेंबर आहेत आपल्या त्या साईडला स्वतः स्वप्नील शेळके आणि त्यांच्या आणि याच्या पूर्ण फॅमिलीच येते असं वाटतंय. आई पण येते नाचायला. आईचा गेस्ट परफॉर्मन्स वाटतंय. आई तुम्ही पण येत आहे. ओके असू दे. आता बघूया नवरा बायकोंचा डान्स कसा असणार आहे. ऑब्विसली त्यांचा डान्स नेहमीप्रमाणे फाडूच असणार आहे. असू दे. चला डीजे रेडी. यशू रेडी आहेस ना. चलो प्ले. बायको पाहिजे ना खरे. बायको पाहिजे ना खरे. आवाज कुठच्या वाढत.
हे मागं कॅमेरावाला येऊ द्या. प्रेमाने मिरवली लग्नाला येईल राजा पोरी तुझे. पहचान करवाई थी जिसने, तभी ना हारने का जुनून और हौसला दिया था जिसने, वही तो है मेरे सुपर हीरो, मेरे पापा। जो जान देने जो जान से भी बढ़कर शान होने रब हुक्म कर दे तो कर दो सजदा उसे, क्योंकि वो कोई और नहीं माँ है मेरी। किसी पर अपना हक जता ही ना पाती, ये ना होते तो बेजान धागों को कभी राखी कह ही ना पाती। नहीं है लफ्ज़ जिनमें बयां कर सकूंगी, मेरे हिस्से की सारी खुशियां रब दे देंगी। चल भाई, हुई आपकी बहना अब पराई है, लेकिन कभी मत भूलना हर रिश्ते पर भारी आज भी भाई बहन की ये प्यारी सी यादी मेरा भाई मेरा यार मेरी जान तू, तेरे पीछे किसी तो भी डर जावा, बस तू ही मेरा यार, बस तू ही मेरा प्यार, तेरे तुम्हारी दुनिया में सारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी तेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी तेरी यारी 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 तेरी जान से भी ज्यादा मुझे प्यारी तेरी यारी तेरी यारी तेरी यारी।
कह दो ना you are my Sonia. कह दो ना you are my Sonia. सर्वांनी Finally तुझं लग्न होतंय आणि अपूला माहिती आहे मी कधी स्टेजवर पण नाही येत आणि मी कधी माईक पण नाही घेत. सो फर्स्ट टाइम मी तिच्यासाठी माईक घेतलाय अँड मिस करीन मी तुला. अपू मला नेहमी बोलायची नाही तू वेळ घे आपण कट करू तेवढा व्हिडिओ. मला नेहमी बोलायची की तू कधी एक्सप्रेस नाही होत, तू कधी बोलत नाही, पण आज खरं बोलीन की येस आय रिअली मिस यू. मी नाही जास्त बोलू शकत. बोल बोल बोल, आम्ही तुझे पुढेची आहो. तिला मला रडताना बघायचं होतं. अच्छा जेन्युइनली. अपू प्लीज जावा ना जवळ. सो मिस करीन स्कूटीवर फिरणं, जवळ घेऊन येऊ कमी. पाणीपुरी घरी येणं, घरातल्यांच्या शिव्या खाणं, तुझ्या काय माझ्या काय. खूप शिव्या खाल्ल्यात आम्ही लाईफमध्ये आणि आजही खातोय. आज लग्न होतं तरी आज शिव्याच खातोय. आणि लाईफमध्ये मला असं वाटतंय तिला माझ्याशिवाय आणि मला तिच्याशिवाय मला वाटत नाही कधी कोण समजून घेईल. आणि भले लग्न झालं तरी पण फोन करीन आणि त्रास देईल आणि ती पण फोन करेल आणि त्रास देईल. पण तू रडणार नव्हता, पण तू फोन मध्ये बघतोय. अपू जेव्हा मला पहिल्यांदा भेटलेली, अपू मला वाटतं ती 5वीला असेल आणि मी त्यांना डान्स शिकवायला गेले होते ॲन्युअल फंक्शनसाठी. आणि तेव्हाची एवढीशी अपू. त्याच्यानंतर तिने काही गोष्टी तिच्या लाईफमध्ये केल्या. आम्ही कशा सोबत आलो मला पण माहीत नाही की इतक्या आम्ही अटॅच झालो. सोबत राहणं, सोबत खाणं, फिरणं, एकत्र एका रूम शेअर करणं. सो कितीतरी वर्ष आम्ही सोबत राहत होतो. आणि म्हणजे ती एवढीशी अपू आणि आज तिचं लग्न होणार आहे. सो माझ्यासाठी ही गोष्ट खूप म्हणजे हे म्हणजे आम्ही खरंच ठरवलं नव्हतं की आम्ही काही बोलू किंवा काय, बट आम्हाला काही बोलता पण येत नाही. आणि ती कधी इतकी मोठी झाली मला कळलं पण नाही की ती म्हणजे एवढीशी होती जेव्हा ती मला भेटली होती. आणि तिथून जी माझ्यासोबत आहे ती खूप वेळा असं होतं की आम्ही काही इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि खूप भांडणं होतात किंवा काय होतात, पण आम्ही दोघी जणी अशा आहोत की आम्हाला दोघींचं कधी काही नाही आहे. तिला माझा राग आला, मला तिचा राग आला, आमचा राग तेवढा पुरती असतो, तेवढा पॉईंट पुरती असतो, पण आम्ही ते सगळं सोडून नेहमी परत एकत्र होतो.
आणि लाईफ टाईम आपण दोघे अशाच राहू जशा आत्तापर्यंत आहोत. आणि आता तू दुसऱ्यांच्या घरी जाणार आहेस तिकडे तू अशीच खुश राहा. मला खूप छान वाटतंय की तुझं खूप छान झालेलं आहे. सो काकी काका मला काही बोलता नाही पण शेवटचं काय मिस करशील? मी सगळ्याच गोष्टी मिस करेन. मी तुला म्हणाले ना आम्ही दोघी जणी सोबत राहिलोय, सोबत फिरलोय, खूप गोष्टी आम्ही एकत्र केल्यात. सर्वात जास्त एक मी सांगू नाही शकत आम्ही किती गोष्टी मिस करणार आहोत या सगळ्या गोष्टींमधून. सो खुश राहा लाईफमध्ये, खूप खुश राहा. राग काय आमच्यात नेहमी कायम चालूच असतो. आता पण वरती जाऊन भांडणच होती, नंतर येईल तेव्हा पण भांडणच होती. ताईसाठी मी खूप खुश आहे. ऐक ना, अपूर्वाबद्दल एक गोष्ट तुला काय आवडते नेहमी आणि काय मिस करशील दुसरी गोष्ट? आम्ही गाडीमध्ये कायम भांडत असतो या. non-stop. आणि मिस काय करशील भांडण? रात्री 2-3 वाजता आम्ही पाहिजे ते खायला बनवायचो. हा, दोघं बरोबर, नक्कीच. आणि अप्पू? सगळ्या गोष्टी मिस करीन आणि माहेर कधी विसरू शकत नाही. आता उद्यापासून हे माझं माहेर होईल आणि आता मी काही जास्त बोलू नाही शकत पण बोल बोल. काय नाही मिस करीन तुम्हाला खूप जास्त. बस एवढंच बोलेन. फर्स्ट टाइम माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला. थँक्यू. आणि अप्पू बद्दल बोलायला तर खूप सारे आपले स्वप्नील आहे, प्रियंका वहिनी आहेत, आम्ही सुद्धा आहोत. बोलायला खूप काही आम्ही बोलू शकतो. कारण की अपूर्वा जेव्हा मला सुद्धा फर्स्ट टाइम भेटलेली, कारण की अपूर्वाला व्हिडिओमध्ये किंवा गाण्या वगैरे रीलमध्ये बघेल तर असं वाटेल पक्की भावखाती आहे. कोण पण हिला बघितलं जाम ॲटिट्यूड असेल तिला असं वाटतं, लोकांना असं वाटू शकतं. पण तिला जेव्हा मी पण भेटले का शूटला आणि त्याच्यानंतर आमचं ओळख झाल्याच्या नंतर मग आतापर्यंत आहे आम्ही आणि पुढे तसं राहू. आणि ती पहिलं मला खूप लांब होती माझ्यासाठी आणि आता माझ्या घरच्या बाजूलाच येणार आहे लग्न होऊन. सो ती खूप मोठी गोष्ट. आणि मारा लात मारा तुम्ही. तुमच्या सर्वात सुंदर कोण असं आहे माहिती का? पतू. म्हणजे त्यालाच माहिती तो काय नसतो होता. काय बोललास? पण खरोखर परत बोल. सर्वात सुंदर पतू नसला कारण की त्याला डान्स पण मी केले. कारण की त्याला काय लोक काय नसतात हे माहित नव्हतं म्हणून सर्वात जास्त तो चांगला नाचला. हे बोललास तू. काय बोललो? हे बोललास काय बोललं मला पण नाही ऐकायला. सर्वात भारी पत्तू नाचत होता कारण की तो काय नाचत होता हे त्यालाच माहिती नव्हतं. हे बोललास की नाही? देखा तूने मैं तेरे बाजू से हूं. जळते मगापासून मला बोलून दमला हो. चल मॅक तू कर डान्स कर. चल डान्स कर. हा डान्स कर. ए डान्स कर. काय स्क्रिप्टेड होता. चलो गाईज, एवढे सुंदर आणि चांगले गाणे झाल्याच्या नंतर जर तुम्हाला हा गाणे आवडलं नसेल तर प्लीज तुम्ही थोडंसं स्किप. नाही आम्ही ब्लॉग साठी नाचतोय, आम्हाला लोकांची काही लिंक नाही पडलेली. चलो सो आता आम्ही नाचतोय आणि आम्ही आता नाचणार आहे. आणि कुठल्या गाण्यावरती आपण? दिल्लीवाली गर्लफ्रेंड. सो चलो आता नाचूया, बघूया. हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा, आम्हाला स्किप करू शकता अजून बरेचसे. चलो निकलते. डीजे पमे इन द हाउस.
डीजे पत्तू इन द हाउस. नाही तुम्ही चांगल्याच माणसाकडे दिलं तो हे करायला. जो डायरेक्ट बंद डायरेक्ट बंद करून टाकेल. घ्यायचंय का पूर्ण? पहिले स्टार्टिंग तुझी असं काहीतरी कर. कसं करू? असं काहीतरी प्ले ओके. तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ मार के आया दिल्ली वाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ मार के आया दिल्ली वाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के तेरी आंखों का इशारा मुझे बहुत लगे उसको मजनू हमारा बहुत लगे वो छक्के मारते भागे तुमको पिटाई बजाते आए तेरे लिए मैं सिग्नल तोड़ छाड़ के बोल वालों को भी भाई जाए बोल मार के आया दिल्ली वाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ मार के आया दिल्ली वाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के नेटवर्क प्रॉब्लम हो ठीक है, थैंक यू सो मच. इतने पैसे में इतना ही मिलता है ब्रो. बाकी का व्लॉग आपण कंटिन्यू. नेक्स्ट यू टीचर. ठीक आहे, घाण होता. चलो. येस. रेडी 1 2 3 गो. पुराबद्दल खूप बोलता. अपुराबद्दल मी बोलूच शकत नाही. काही म्हणजे माझी हेच नाही आहे बोलायची ताकदच नाही. शब्द नाही आहे तुमच्याकडे. म्हणजे अपुरा माझ्या मुलीपेक्षा मैत्रिणीसारखी की कुठलीही फॅशन निघाली का मम्मी हे नको हे असं घाल की बाई आता ही फॅशन चालले तू हे घाल असं घाल. नाही अजिबात दिसणार ना ते. काहीच दिसत नाही. मग चांगलं आहे. आता राग आला. आपकी क्या परेशानी है? भाई इतनी सुंदर बहन है और बहन की वजह से इतना भाई सुंदर खुद दिखता है कि बहन सिखाती है कैसा कपड़ा पहनना है कैसा नहीं. और भाई इतना शाइनिंग मारता है कि जैसे वो खुद से ही स्टाइल मार के आता है. लेकिन ऐसा नहीं करना चाहिए. भाई ने थोड़ी सी बहन पे मेहरबानी करनी चाहिए क्योंकि उनको कीमत समझनी चाहिए कि एक बहन की कीमत क्या होती है भाईजान. आता आमची रील येणार आहे उद्यापासून. सो मी काय बोलणं संपवू शकत नाही त्यामुळे तुम्हीच व्हिडिओ संपवून टाका. चला मंडळी, आता चाललोय आम्ही सर्व झोपायला झाले. कारण की ते ब्लॉग तुम्ही बघणार आहेत ना. स्टोरेज पण फुल होत नाही होणार ब्रो. 2 TB आहे. 2 TB. तो तयारी देतो. 2 TB आहे ब्रो. 2 TB. आणि जे तुम्ही ब्लॉग बघितले असेल ना. नाही करू शकत मग 2 TB घेऊन ठेवतो नाही तर आम्ही पण माझं स्टोरेज फुल झालं. असू द्या, चालतंय. असू द्या. आणि बाकीचे फुटेज मी यांना दिलेले आहेत ते पण बघा तुम्ही. मी पण माझं पण एड करून घेते मग तो व्हिडिओ मला. हा गाईज माझं ना स्टोरेज फुल झालंय. तर आता आम्ही जातो पटापट चेंज करतो आणि आता तुम्हाला पार्टी सुरू होईल. अजून हळद बाकी आहे, लग्न बाकी आहे, फुल धमाल ब्लॉग येणार आहे. आणि लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, सो तुम्ही आता खाली येणार आहेत का वरती थांबणार आहेत? बघू आता. ठीक आहे, विचार करा. दमलो काय जिरली नाही. अजून 2 दिवस बाकी जिराला. शादी हा,
जिरणार नाही पण दमलो आम्ही आता. चलो बाय Bye गुड guys. नाईट. चला हे लोक चालले, सो आपण पण जाऊया आता मस्तपैकी एकदम आरामामध्ये. चलो 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 आरामात. आणि बाय गुड नाईट, स्वीट ड्रीम. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.